पाहताय सकाळी 9च्या बातम्या. आता बातमी आहे 6 निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या सीएसएमटी परिसरातील पूल दुर्घटनेची. याच पूल दुर्घटनेबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. ज्या डीडी देसाई स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीकडे या पुलांच्या ऑडिटचं कंत्राट देण्यात आलं होतं त्या कंपनीचं ऑफिसच अस्तित्वात नसल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे. तर सर्च इंजिनवर 2 वेगवेगळे पत्ते सापडल्यात आणि या दोन्ही पत्त्यांवरती गेल्यावरती आमच्या समोर धक्कादायक सत्य समोर आलंय. या दोन्ही पत्त्यांवरती देसाई कंपनीचं ऑफिसच नसल्याचं बघायला मिळतंय. ज्या ऑडिट कंपनीनं मुंबईतल्या 296 पुलांचं ऑडिट केलं त्या कंपनीचं साधं ऑफिसही नाहीये. मग कर्मचारी आणि सगळी यंत्रणा या डीडी देसाईंनी जमवली कशी आणि यांना कंत्राट मिळालं कसं असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे पालिकेचे अधिकारी यात स्पष्ट दोषी असल्याचं बघायला मिळतंय. तर या दोन्ही पत्त्यांवर जाऊन तिथलं वास्तव समोर आणलंय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो पूल कोसळला त्याला चांगला पूल कॅटेगरीत टाकणारे आणि मुंबईतल्या 200हून अधिक पुलांचं ऑडिट करणारे डीडी देसाईंचा पत्ता शोधत आम्ही पर्ल हेरिटेज या बिल्डिंग पर्यंत येऊन पोहोचले. 4थ्या माळ्यावर त्यांचं 8 नंबरचं हे ऑफिस पाहिजे पण प्रत्यक्षात मात्र वेगळं. इथे जर आपण बघितलं घनश्यामदास पाटील पर्ल हेरिटेज असं बघायला मिळतंय पण त्याच्यानंतर 504 मध्ये दिलीप कुमार डी देसाई असं असोसिएटचं नाव इथे आपल्याला बघायला मिळते. पण ते इथे राहत आहेत का, सिक्युरिटी किंवा इथे त्यांचं ऑफिस आहे का हे जाणून घेण्यासाठी सिक्युरिटी गार्ड आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. दिलीप कुमार देसाई यहाँ पर रहते क्या? यहाँ पर नहीं रहते. तो क्या है यहाँ पर उनका ऑफिस है? यहाँ पर ऑफिस था, जनवरी महीने से बंद हो गया. यहाँ बीरा देसाई में कहीं किसी बिल्डिंग में है. सुरक्षा रक्षकांचं म्हणणं की जानेवारीपासून हे त्यांचं ऑफिस पूर्णपणे बंद आहे. डीडी देसाई इथे आपण नाव बघितलं. आणखी एक दुसरा पत्ता आहे तो थेट आपण तो शोधण्यासाठी वळूया की तिथं नेमकं काय वाढून ठेवलं की तेही बंद आहे. कारण एकूणच संशयाची सुई जी आहे ती या नावावरती खूप फिरताना बघायला मिळते. चला तर जाऊ दुसऱ्या पत्त्याकडे. आपण आलो आहोत आता डीडी देसाई असोसिएटच्या दुसऱ्या पत्त्यावर जो आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे आणि भवन्स कॉलेजच्या बाजूलाच आहे. आपण पाहतोय दिव्य प्रकाशची ही इमारत पण इथेही रंगरंगोटीचं काम सुरू आहे. हा फ्लॅट आहे, इथे कोणत्याही प्रकारचं ऑफिस नाहीये देसाईचं असं कळतंय. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विचार करायला लावणारा गोष्ट आहे ही की डीडी देसाईचा एकही पत्त्यावर देसाईचं कुठलंच कार्यालय नाहीये जिकडनं कमर्शियल ऍक्टिव्हिटी होईल, जिकडनं ऑडिटचं काम होईल. कारण जर कोणत्याही पुलाचं ऑडिट म्हटलं तर एक भली मोठी टीम लागते ज्याच्यामध्ये एक्सपर्टीज लागतात. त्यामुळे या माणसावर किंवा या व्यक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई.